राज्यात पुढचे 4 दिवस वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. राज्यातील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे हे पाहण्यासाठी त्याआधी जर आपण आपल्या न्यूज महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. राज्यात 19 मे रोजी कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही मेघगर्जनेसह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जालना, परभणी, बीड, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच इथं ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे. इथं मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. राज्यात पुढील 4 दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. महाराष्ट्रातील कमाल तापमानात सध्या कोणती वाढ होणार नाही. किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घट होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात आज गारपिटीचा इशारा देण्यात आला. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला. इथं 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अंदमान निकोबार बेट समूह व्यापलाय. बंगालच्या उपसागराची वारे वाहायला सुरुवात झाली आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीच्या भागात बुधवारपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होईल. त्यामुळे गुरुवारपर्यंतच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे.